वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज विरचित ग्रंथराज ग्रामगीता अध्याय 32 संत स्वरूप। श्री गुरुदेवाय नमः। श्रोता सद्भावे करी प्रश्न, चमत्कार नवे संत खुण। मग संतांची ओळखण, समजावी कोण्या प्रकारे। साधू दिसती जेथे तेथे, कैसे जाणावे खरे खोटे ते। त्यांचे तात्विक रूप कोणते, सांगावे आम्हा। श्रोतियांचा ऐकोनी प्रश्न, करोनी सकळांसी नमन। कथितो संतांची ओळखण, ग्रामहितासाठी। श्रोतियात साधू नसे बैसला, म्हणता लागेल काळे तोंडाला। म्हणून प्रथमची नमस्कार केला, ग्राम श्रोते जनामी। साधू सर्वत्रची आहे, साधुत्वा विण स्थिर काय राहे। जे असेल ते विलया जाये, साधुत्व नसता। सती आणि साधुवृत्ती, हीच गावाची महासंपत्ती। साधुत्वा विण कोणे रीती, टिकेल जीवन जगाचे। सर्व परस्परा खाऊ बघती, त्यांना सांभाळी संत वृत्ती। आघात सोसूनी देई शांती, सर्व जना अन्य कोण। दया क्षमा शांती विवेक, यांचे केंद्रस्थान साधू देख। प्रत्येक कार्य आवश्यक, पुरुष ऐसा सर्वहिता। परितयाची ओळखण, बहिरंगावरून करील कोण। संत ओळखावा वृत्तीवरून, अथवा सद्गुण पाहोनिया। नाही तरी ओळखता नये, नाना सांप्रदायिक संत दिसता आहे। नाना रंगांनी सजला राहे, वरुणिया संत कोणी। कोणी भगवी वस्त्रे घालिती, कोणी काळा रंग पसंत करीती। कोणी पांढरे फटफटीत वापरती, वस्त्र अंगी। कोणी माथा भार ठेविती, कोणी माळा तिळे लाविती। कोणी लंगोटीच परिधान करीती, नारळाची। कोणी अंगासी फासती भस्म, कोणी धुनी लावूनी घेती नाम। कोणी साधिती पंचाग्नी कर्म, बहिरंगाने। चिरकोट चिंध्या अंगा बांधती, घोंगडी भोपळेच कोणी मिरविती। कोणी ओंजळीनेच पाणी पिती, सर्व काळ। कोणी अखंड उभे राहती, कोणी दिवसभरी पहारा देती। कोणी गुप्तची वावरती, लोकांमाजी। कोणी एकाने समाधी साधली, खळगा करोनी मान पुरविली। 24 तासांनी काढली, शेवटी घेतली शिफारस। कोणी म्हणवी दीनसेवक, कोणी अवतार म्हणवी अलौकिक। योगीराज म्हणवोनी वाजवी शंख, ऐसे अनेक खरे खोटे। नाना मतांचे नाना संत, नाना संतांचे नाना पंथ। कोण निवडावा उत्तम त्यात, वेशाधिकांनी कळेना। म्हणून संतांच्या उनखुने, कोणी न पावे बहिरंगाने। त्यास पाहिजे सहवास करणे, अथवा ओळखणे कार्यावर। कार्य कधी दांभिकही करी, आतले न जाणावे लवकरी। ज्ञान ध्यानही बोले वैखरी, ओळखू येना सहजी तो। त्याला कारण आपलाही स्वभाव, भिन्न प्रकृतीचे भिन्न भाव। परिबाह्य वेशावरी संत असंत गौरव, देता नोहे हिताचे। बाह्य सत्कार्य सदाचार ज्ञान, यासी मानिले श्रद्धास्थान। तेने मात्र अधपतन, नवे आपुले सद्भावे। उत्तम गुण सदाचरण, अभेद वृत्ती विशाल ज्ञान। हे दिसे तोवरीच तेथे गुरुपण, मानिता कोणी फसेना। मानव्याचा उत्तम आदर्श, नाही विषाद नाही हर्ष। सरळ विवेक सत्कार्य संतोष, संतापाशी पहावा। ज्याचे गेले संकुचितपण, झाले विशाल अंतकरण। ज्याचा व्यवहार आदर्श पूर्ण,
त्यासीच नम्र असावे। एरवी संत म्हणता हात जोडावे, जवळ जाता निरखीत जावे। ऐसे करिता फजित न व्हावे, लागेल कधी आसक्तीने लोभी न व्हावे। मुमुक्षत्व अंगी बाणवावे, म्हणजे ऐशा तैशा गुरुसी न फावे। भुरळ घालणे, जो स्वये उत्तम शिष्य झाला, त्यासी गुरुही लाभे भला। परी सात्विकतेचाची आदर केला, पाहिजे निश्चय। अहो सत्वशील तोची साधू भला, जो रिकामा कधीच न पाहिला। तो काम करिताची ओळखला, पाहिजे सत्य। समजा तो जेथे उभा असे, काही कराया स्मरे उल्लासे। तो जेथे बैसला दिसे, तेथे लोक तैसे बसावे म्हणूनी। जेथे तो सभास्थानी जाय, लोकांचे जोडे रांगेत ठेवित आहे। अथवा लोका बैसवी नीट उपाय, समाज सौंदर्य कळावया। तो जेथे भोजनास बैसे, उणे पडोची न देतसे। उणे दिसता कामी लागतसे, व्यवस्थेच्या आपणची। तो जेथे जेथे काम करी, ते ग्राम बनवी स्वर्गपुरी। त्याची सेवा महाक्रांतिकारी, ग्रामोद्धारक। बोले तैसा चाले उत्तम, लोकसंग्रही त्याचे प्रेम। आपणची करी आपुले काम, नवरदेव न होता जगणे परिश्रमा वाचून। हे नवे संतांचे लक्षण, झटूनी करावे लोक कल्याण निष्कामपणे। आपुल्या देही अनासक्त, परिहीन दिनाचा झाला भक्त। अहोरात्र सेवा नुरुक्त, नम्र भावे संत तो। जनता तयासी वाटे देव, सेवेत नाही लपंडाव। परी अधिकार तैसी देई ठेव, उपदेशाची सर्वजना। मूर्खासी करावे शहाणे, हेची त्याचे नेहमी पाहणे। जड अज्ञानासी बोध देणे, कामची संतांचे। हा तो संतांचा सहज स्वभाव, न पहावा भेदभाव। बोध करावा सदैव, सत्कर्माचा सर्वांसी। ओज असे तयांची वाणी, सहज बोलता घेई वेधोनी। नम्र होती ऐकता प्राणी, संत वचना। संतांचे सदा प्रेमळ बोल, वाक्य बोध अति विशाल। कर्तव्य तत्परता प्रबल, संतापाशी। संत वचनाचा महाप्रताप, ऐकता श्रवणी होय अनुताप। दृष्ट वृत्ती आपोआप, निरसोनी जाये सत्संगे। संतांची नजर कृपेने पडे, त्यासी तीर्थाटन ठाईच घडे। संत प्रसन्नतेचे धडे, पदोपदी देताती। संत माते हुनी मायावी, संत वैभव असोनी गोसावी। राज्य करोनी फकीरी दावी, आपुल्या अंगी। संत सत्ते विन राज्य करी, धना वाचुनी वैभव भरी। स्त्री पुत्र नसताही संसारी, विश्वव्यापी। संत गंगे हुनी पवित्र, शीतल निर्मल सूर्यचंद्र। संत कल्पतरू हुनी थोर, मोक्षदानी। संत हृदय असती कोवळे, दया द्रवोनी हृदय उफाळे। मनुष्य कल्याणाचे निर्वाळे, संतापाशी। संत हृदय जरी दयाळ, कठीण काळाचेही काळ। न्याय नीतीचे अति निर्मळ, निर्भय वृत्ती। संतापाशी एकची धर्म, सकळ जीवांचे कल्याण कर्म। मानवता हेची मुख्य वर्म, सर्व काळ। संतास नाही जात परजात, विश्व कुटुंब संतांचे गोत। जे जे भेटतील ते आप्त, सहृदय त्यांचे। कोणा कधीही न हो दुःख, संतुष्ट राहावेत सकळीक।
असोत राव अथवा रंक समान त्यांना विश्व सुखे संत संतोषे जन दुःखे दुःखी भासे सदा सत्कर्मी उल्हासे लागती संत संतांचा तो मूळ स्वभाव सर्वात वाढवावा प्रेम भाव करावा सज्जनांचा गौरव कौतुकाने कोठे सज्जनावरी नाराजी कोठे दुर्जनासीही पूजी परिध्येय एकची समाजी वाढ करणे उत्तमाची दुर्जनावरी हे प्रेम करावे दुर्जनतेसी निवारावे सज्जन करोनी सोडावे प्रेम बळे आपले अंगही अर्पोनी उणे करावे पूर्णजनी शांती दे चंदना परी झिजवणी संत तोची अंधरूढींचे उच्चाटन मानव धर्माचे संस्थापन यासाठी करी प्राणही अर्पण प्रसंगी संत ऐसे सुंदर बहिरंग याहुनी थोर अंतरंग संपादिल्या सतसंग फिटे पांग जीवाचा संत संगती ज्यास लाभली त्याची दुर्दशाच पळाली कर्तव्य फळे उमगू लागली जीवनाची संतांची सहज संगती सद्बोधाची फळे लाभती प्रवृत्ती ते होय निवृत्ती अंतरंगी अंतरंग आणि बहिरंग उन्नत करील सर्व अंग ऐसा आहे संत संग सर्वोदया करता उज्ज्वल संतांचे जीवन भक्तिभाव वैराग्य पूर्ण आत्मनात्म विवेक ज्ञान संतापाशी आत्मशक्ती कर्मशक्ती ज्ञानशक्ती प्रेम शक्ती सात्विक कला प्रमाण शक्ती वास करी संता ठाई मानसिक शक्तीचे आगर संत करतील जो निर्धार निश्चय होईल तो व्यवहार सर्वांग पूर्ण परी प्रत्येक साधू सरोदयी नवे काही तत्वी अपूर्णता राहे त्यातही अधिकार भेद राहे अवस्था परत्वे जीव लोक आणि देवकोटी परलोक तैसी परात्पर कोटी चढती वाढती संत सृष्टी परिकेंद्र बिंदू एकची जो ऐहिक दृष्टीने जन मानी सेव्य एक समजोन करीतो सेवा रात्रंदिन मानिती धन्य लोकतया परित्यास नाही खंती महंती राग द्वेष नाही कोणा प्रती मान अपमान ही न ए चित्ती कार्यची वृत्ती समाधानी हा जीवसृष्टीचा साधू संत ईश सृष्टीचा साधू ही तद्वत तो देवी देव म्हणूनच ओळखीत जनलोका भक्तिभावे न मानी देश वेश धर्म पंथ नाठवे नीच ऊच जात पात देवाचे कुटुंब मानी जग समस्त व्यवहार उन्नत तयाचा ओळखी एकाच स्थानावरूनी त्यास न दिसे राव रंक कोणी राजा प्रजा भेद न मानी साधू देव कोटीचा ज्याने परसृष्टी अनुभवली त्यासी परमात्मता साधली आप पर बोलीच निघोनी गेली एकात्मता झाली सर्वभूती अखिल ब्रह्मांडी जे जे दिसे रूप ते ते झाले ब्रह्मस्वरूप जन मिथ्या भ्रमे सोशिती ताप तो निवारे नाना परी स्वप्न मिथ्या परी ओसने कोणी त्यास जागवी हालवोनी तैसे दयाळूपणे करी जनी सर्व सुखकार्य सर्वांशी समत्वाकडे न्यावे एकत्व व्यवहारी नांदवावे अवघे विश्वची ब्रह्मसुखी डोलावे वाटे तया संता परात्पर स्थिती विश्वची नाही सर्व स्वानंद कोंदला पाही त्याची राहणीच सहजी ब्रह्ममयी सहज बोलही वेदोत्तम ऐसे असती भिन्न प्रकार साधू संतांचे विविध संसार तेथे आम्ही पडतो पामर जाना वयासी
म्हणून संतांच्या अगम्य खुणा संतची जाणतील संत जना परी आपुल्या जाणीवेने त्यांना ओळखीत जावे जितके संत रूप जाणू आपण तितके अंगी येईल संतपण गंगेसी मिळता गंगाची होऊन राही नाला गंगा नेहमीच झुळझुळ वाहे परी पाणी घ्यावयासी जो जाये त्याच्या पात्रा इतुकेची राहे पाणी जवळी गंगा जरी मोठी असली तरी घरी कैसी न्यावी भली ज्याने नेण्याची व्यवस्था केली प्राप्त झाली शांती त्यासी तैसे संत सदा कृपाळू दयाळू स्नेहाळू प्रेमळ मायाळू जीवजनांचे नित्य कनवाळू सुसंकल्पी उकलोणी दाविती ग्रंथवर्म आपल्या अनुभवे नाशिती भ्रम सकळा दाविती वाट सुगम संत मार्ग झाडोनिया त्यांसी शरण लागे जावे बोलता वचन श्रवणी भरावे भरले तैसेची करावे निश्चयाने जीवनात मग जीवन होय उन्नत हाची उद्धाराचा पथ संत दाविती मार्ग सतत जड जीवांशी सद्भावे तयांचा बोध ऐकता स्वभावे जड जीवही उद्धरोनी जावे या मार्गेची सर्व सुख पावे जनते लागी संत जनतेशी समरस होती म्हणूनच जडली त्यावरी भक्ती संत चालती बोलती मूर्ती भगवंताची मित्र हो जे जे देवाने केले तेची संतांनी हाती धरले प्रचाराद्वारे गाजविले देववाक्य सर्वत्र ईश्वरी अवताराचे कार्य तेच संतांचे अंगी चातुर्य सर्वा ठाई आनोनी माधुर्य वळण देती जनाला विसरोनी आपले मोठेपण वाढविती सत्याचे महिमान न जाती प्रतिष्ठा वैभवा भुलोन आडमार्गे कधीही जुनीच साधने घेऊन हाती करीती जनांची जागृती समयानुरूप स्वरूप देती सर्व उत्तम प्रथांसी असो दगडाचाही उत्सव परित्यात भरोणी दिव्य भाव त्याद्वारे उन्नत करीती मानव साधू संत सर्व संस्था पक्षपंथ त्यांच्यामध्ये जे जे उचित त्यासी करीती प्रोत्साहित संत जन समभावे जनांचिया चाली चालती जनांचिया बोली बोलती परी आपले उद्दिष्ट घालती कुशलपणे त्या माझी सर्वास वाटती आपुल्या सारखे नवती कोणासी पारखे आभाल वृद्धांसी करती कौतुके आकर्षित प्रेमाने सर्वापासून पुढेच असती परी दूर्ण वाटे कोणा प्रती तेने करू लागती प्रगती लोक निराश न होता लहान मुलांशी शिकवावे त्यासाठी पांडित्य दूर ठेवावे तैसे वर्तती स्वभावे साधू संत जनासाठी आंधळ्याची होती नेत्र चैतन्य ओती ती सर्वत्र घुसती होऊनी ऐक्य सूत्र संत विरोधा अंतरी सर्व मानवासी उन्नत करावे सर्वत्र समाधान पोचवावे प्रत्येकाने प्रत्येकास व्हावे पूरक ऐसे उपदेशती मेघ वर्षावा सारिका उपदेश तेथे नाही गुरु शिष्य आत्मवत पाहती सर्वांस संत सज्जन त्यांचा उपदेश म्हणजे अमृत शांती लाभे होता प्राप्त त्रिविध तापे जीव जे तप्त होती तृप्त सत्संगे म्हणून ग्रंथी वर्णिले सकळ संत उद्धरील आपुले कुळ ऐसेची नवे प्रेमाचा सुकाळ करील गावी जया गावी वसेल संत तेथे पुण्य करील पापाचा अंत उद्धरोणी जाय प्रांतचा प्रांत दुःखे होत देशोधळी संत करीती आपणा समान संत संगे संतपन प्रयत्ने उन्नत होय जीवन संत बोध लाभता ऐसा संतांचा महिमा
आवडतो पुरुषोत्तमा सर्व जीवांच्या येती कामा माय बाप म्हणोनिया ऐसे क्रियाशील संत सज्जन त्यांचीच गावी असावी चलन तरीच उद्धरेल गाव पूर्ण नांदती सद्गुण तुकड्या म्हणे इति श्री ग्राम गीता ग्रंथ गुरु शास्त्र स्वानुभव संमत सत्संग कथिला ग्रामोद्धारार्थ 32वा अध्याय संपूर्ण। सद्गुरुनाथ महाराज की जय।